घेतोय, सगळीकडे एकच चालत आहे. आपली ही सोन्यासारखी मुंबई, ज्याच्या ठेवी आपण 92,000 कोटीपर्यंत नेल्या होत्या, त्या यांनी 70,000 कोटीपर्यंत तोडलेल्या आहेत. आज आपण हे सगळं प्रदूषण बघतोय. हे नुसतं प्रदूषण नाही, हवेचं प्रदूषण नाही, हे भ्रष्टाचाराचं प्रदूषण आहे. जवळपास 3 लाख कोटींचा घोटाळा या दळबद्री भाजप आणि त्यांच्या या लाचार गद्दार सरकारने करून ठेवलेले, आपल्या डोक्यावरती मारलेले आहे. ही निवडणूक स्पष्ट आहे. आम्हाला महापालिका पाहिजे. का पाहिजे हे आम्ही दोघं सांगतोय. भाजपला का पाहिजे? कारण ती त्यांना अदानीच्या हातात घालायची. हा एक मुद्दा झाल्यानंतर 25 वर्षामध्ये शिवसेनेने केलेली कामं आणि गेल्या फक्त 4 वर्षामध्ये यांनी धुवून टाकलेली मुंबई, हे फक्त समोर ठेवा. आणि मी ज्यांना मराठीबद्दल प्रेम तर सगळ्यांना आहेच, पण जो असाच एक मतदार आहे त्याला त्यांनी प्रश्न विचारायला पाहिजे की हे खरं आहे की हे खरं आहे. आज संपूर्ण मुंबई 90% खोदून ठेवलेली आहे. म्हणजे एक ते पर्यावरण तज्ञ आहेत, केस भट मला वाटतं त्यांचं नाव, त्यांनी सांगितलं दिल्ली ही व्हेंटिलेटरवर आहे तर मुंबई ही ICU मध्ये आहे. उद्या आपण जगायचं कसं हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि ही जी काय 90% मुंबई खोदलेली आहे, इकडून मेट्रो तिकडून मेट्रो, इकडून बोगदा तिकडून रस्ता खोदलाय, तिकडे फुटपाथ खोदलाय, चालायला जागा नाही, फिरायला जागा नाही. संपूर्ण मुंबईमध्ये धूळ आणि सिमेंटचं साम्राज्य आहे. पण त्याच्या प्रदूषणामध्ये त्या प्रदूषणात सुद्धा भ्रष्टाचार आहे. कारण या सर्व कामांसाठी जे सिमेंट वापरलं जातंय त्यातलं 50 ते 60% सिमेंट हे अदानीच्या कंपनीकडनं खरेदी केलं जातंय. तुम्ही बसा मांडत, हिंदू मुस्लिम महापौर कोण होणार, हा होणार का तो होणार, तो होणार का हा होणार. मराठी माणसाने केवळ घाम गाळून ही मुंबई नाही मिळवली, तर रक्त सांडून मिळवलेली मुंबई. आणि आज ते मोठे कोणी नेते राहिलेले नाहीयेत. पण आमची घराण्याची परंपरा म्हणून, एक आमचं कर्तव्य म्हणून आम्ही तुमच्यासारख्या सगळ्या सैनिकांच्या साथीने हे आक्रमण परतवण्यासाठी उभे राहिलेलो आहोत. आमच्यासोबत येणार आहात की नाही हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. ही काही पहिली निवडणूक नाहीये. शिवसेनेला आता यावर्षी 60 वर्ष होतील. अनेक निवडणुका आल्या आणि अनेक निवडणुका झाल्या. काही शिवसेना जिंकली, काही शिवसेना हरली.